निमित्त सर्वांना शुभेच्छा देत असताना जे शहीद झालेले आहेत, ज्यांचं मुंबईचा हुतात्मा चौकामध्ये एक स्मारक आहे, त्यांची आठवण येते. संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी केलेलं जे बलिदान आहे, त्या बलिदानाला आम्ही वंदन करतो, सलाम करतो, त्यांना प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी केवळ एखादं पक्षाचं सरकार असेल त्याचं नाही, सर्व जनतेने या संदर्भातलं कार्य केलं पाहिजे. आज देशातला पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून संबंध जग महाराष्ट्राकडे पाहतं. महाराष्ट्राचा उन्नयनासाठी आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, त्यानंतरचं गरीब वंचित असतील, त्या सर्वांना सामाजिक न्याय देण्याची जबाबदारी सर्व समाजाची आहे, ती पार पाडावी अशा प्रकारची सर्वांना विनंती करून पुनश्च एकदा महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेर मराठी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने तालुक्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ चोपडा विधानसभेच्या आमदार आदरणीय दत्ताताई सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या व्यक्ती पदाधिकारी उपस्थित होते. या निमित्तानं मी तालुक्यातील संपूर्ण जनतेला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.